हॅलो फ्रेंड्स, मी प्राजक्ता मॅम स्वराज अकॅडमी अकोला या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचे स्वागत करते। आज आपण क्लास 5 चा चॅप्टर नंबर 2 ज्याचे नाव आहे नंबर वर्क्स यामधला प्रॉब्लेम सेट 3 बघणार आहोत। चला तर मग बघूया। प्रॉब्लेम सेट 3 मधला क्वेश्चन नंबर 1, रीड द नंबर्स अँड राईट इन वर्ड्स। आपल्याला नंबर्स दिलेले आहेत आणि आपल्याला ते वर्ड मध्ये लिहून दाखवायचे आहेत। चला मग फर्स्ट नंबरचा काय आहे? 7,65,234। चला लिहू 65,234। नेक्स्ट मध्ये काय आहे? 4,73,225। आपण लिहू आता 73,225। नेक्स्ट काय दिलेला आहे? 3,27,001। चला लिहू 3,27,001। नेक्स्ट काय दिलेला आहे? 8,75,375। चला लिहू 8,75,375। नेक्स्ट काय दिलेला आहे? 1,50,437। चला लिहूया आता 1,50,437। नेक्स्ट काय आहे? 2,03,174। 2,03,174। नेक्स्ट काय दिलेला आहे? 6,47,851। चला लिहूया 6,47,851।
नेक्स्ट काय दिलेलं आहे 9,999,000. चला लिहू 9,999. नेक्स्ट काय आहे 5,75,010. 5,75,010. नेक्स्ट काय आहे 4,03,005. चला लिहू 4,03,005. बघा इथे आपला क्वेश्चन नंबर फर्स्ट कंप्लीट झालाय. चला तर मग क्वेश्चन नंबर 2 बघू. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला वर्ड मध्ये लिहून दिलेलं आहे आणि आपल्याला फिगर मध्ये लिहायचं आहे. क्वेश्चन काय म्हणतो रीड द नंबर्स अँड राईट डाऊन इन फिगर्स. बघा आपल्याला वर्ड मध्ये सगळे नंबर्स लिहून दिलेले आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे तर फिगर मध्ये लिहून दाखवायचं आहे. चला तर मग आता आपण पहिले रीड करू. 1,35,855. मग चला आपल्याला फिगर मध्ये लिहायचं आहे. काय आहे 1,35,000. 1 लाख किती आहे 35,000. 35,855. नेक्स्ट काय आहे 7,27,000. मग आपल्याला हे फिगर मध्ये लिहायचं आहे. चला बघू 7,27,000. नेक्स्ट काय म्हणते 4,25,300. आपल्याला हे फिगर मध्ये लिहायचं आहे. चला आपण लिहू 4,25,000. 300. नेक्स्ट काय म्हणते 9,09,099. 9 लाख चला लिहू 9,09,099. 9,09,099. नेक्स्ट काय म्हणते 7,49,362. चला बघू 7,49,000. 362. नेक्स्ट काय म्हणते 8 लाख. मग 8 लाख कसा 8 बघा 8 लाख. सगळे बघितले 1,35,855. बघा लिहिलंय आपण 1,35,855.
नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय होतं 7,27,000 आपण लिहिलं 7,27,000. नेक्स्ट मध्ये काय होतं 4,25,300. मग बघा लिहिलं 4,25,300. 9,99,099. 9,90,099. Next 7,49,362. 7,49,362 लिहिलं आपण फिगर मध्ये. नेक्स्ट 8 lakhs. 8 lakhs वर किती झिरो आले पाहिजे मग 5. 1 2 3 4 and 5 लिहिले. व्यवस्थित काउंट करून शांततेत सगळं लिहायचं. आता आपण क्वेश्चन नंबर 3 कडे वळूया. चला तर क्वेश्चन नंबर 3 बघूया. मेक 5 6 digits number each times using any of the digit 0 to 9 only once. या क्वेश्चनचा अर्थ काय म्हणतो की 0 ते 9 या संख्यांचा एकदाच वापर करून आपल्याला 6 अंकी संख्या तयार करून दाखवायची आहे. मग किती संख्या तयार करून दाखवायच्या आहेत तर अशा आपल्याला 5 करायच्या आहेत. चला बघूया. 8,75,422 झाली का. 6 डिजिट झाले का बघा. 1 2 3 4 5 and 6 झाले 6 डिजिट. नेक्स्ट 3,27,222. नेक्स्ट 4,85,391. नंबर 4 मग अजून कुठली चला करू. 5,93,481. नंबर 5 नंबरची बघूया. 1,75,201. बघा आपण 5 संख्या त्यांना काय करून दाखवलेल्या आहेत तयार करून दाखवलेल्या आहेत. किती डिजिटच्या तर 6 डिजिटच्या. हा आपला इथे क्वेश्चन नंबर 3 कंप्लीट झालाय. आज आपला प्रॉब्लेम सेट 3 पूर्ण झालेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वराज अकॅडमी अकोला या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत थँक्यू. बाय.